जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवरती महिलांना मोठ्या प्रमाणात योजनांचे लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि अशाच प्रकारे आता पोकरा योजनेच्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेच्या अंतर्गत महिला बचत गटांना 24 लाख रुपयापर्यंतच्या अवजार बँकेच्या स्थापनासाठी अर्ज करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेले आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील 21 जिल्ह्यातील 7201 पेक्षा जास्त गावामध्ये ही योजना राबवली जात आहे. आणि गाव तिथं अवजार बँक या संकल्पनेच्या अंतर्गत या पोखराच्या अंतर्गत असलेल्या गावामधील महिला बचत गटांना अवजार बँकेची स्थापना करण्यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि याच्याच अंतर्गत जास्तीत जास्त 60% अनुदान, अर्थात एकूण प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान, जास्तीत जास्त 24 लाख मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जाणार आहे. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये 10 लाखाची जर अवजार बँकेची स्थापना केली तर 6 लाख रुपयापर्यंत अनुदान, 20 लाखाच्या अवजार बँकेची स्थापना केली तर 12 लाखापर्यंत अनुदान, मात्र 50 लाखाच्या अवजार बँक जर स्थापना केली तर जास्तीत जास्त 24 लाख रुपयापर्यंत अनुदान, अशा प्रकारच्या अनुदानाची गणना याच्या अंतर्गत केली जाणार आहे. याच्यामध्ये शेतकरी असलेल्या जे काही महिलांचा बचत गट आहे अशा महिलांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि ज्या महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिला आहेत अशा महिलांच्या या बचत गटाला याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत. याच्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला NDKSPच्या पोर्टलवरती तुमच्या बचत गटाची नोंदणी करावी लागणार आहे. बचत गटाची नोंदणी कशी करायची, याच्या अंतर्गत अर्ज कसा करायचा, याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. जर तुमचा या पोखराच्या अंतर्गत असलेल्या गावामध्ये बचत गट असेल तर तुम्ही तुमच्या तालुका जे काही प्रवर्तक असतील, समन्वयक असतील, यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा अर्ज करण्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कारण याच्यासाठी आवश्यक असलेली काही कागदपत्र तुम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळू शकतात आणि या कागदपत्राच्या आधारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी NDKSPचं पोर्टल आहे, त्याच्यामध्ये तुमच्या बचत गटाची नोंदणी करून बचत गटाचं लॉग इन करून हा अर्ज करता येतो. याच्यासाठी 5 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आणि या तारखेपर्यंत अर्ज केलेल्या पात्र झालेल्या बचत गटांना याच्या अंतर्गत 60% जास्तीत जास्त 24 लाखापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. मित्रांनो, महिलांना मोठ्या प्रमाणात योजनांमध्ये प्राधान्य दिलं जात आहे. आणि आता गाव तिथं अवजार बँक या संकल्पनेच्या अंतर्गत या अवजार बँकेच्या स्थापना केल्या जाणार आहेत. आपण जर इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. याच्या संदर्भातील, नोंदणीच्या संदर्भातील, अर्ज करण्याच्या संदर्भातील किंवा कागदपत्राच्या संदर्भातील काही जर मदत हवी असेल तर नक्की संपर्क करा. ती देखील आपण देण्याचा प्रयत्न करू. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.